जय हिंद दोस्तों। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है। बाय। तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मोर्या ग्राफिक्स म्हणून. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला जे काही बेल आयकॉनचं चिन्ह असेल त्याच्यावर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर मित्रांनो, आपण मागच आपल्याला एक व्हिडिओ टाकून झाला होता कॉलिओग्राफी फंड्सवर. तर मित्रांनो, आपण खतरनाक असे सिग्नेचर कॉलिओग्राफी फंड तुमच्यासाठी मित्रांनो एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, म्हणजे दिलेली आहे मी तुम्हाला एकदम मित्रांनो. म्हणजे मित्रांनो, लई जणांना प्रॉब्लेम काय होते की कॉलिओग्राफी काहीच येत नाही, म्हणजे जमतच नाही. तर त्यांच्यासाठी मित्रांनो, आपण मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या मित्रांनो. तो सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मित्रांनो, सिग्नेचर म्हणजे मित्रांनो सही टाईप आपण सही कशी करतो मराठीमधून, तो फॉन्ट मित्रांनो मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे मित्रांनो. आणि याचा व्हिडिओचा जो काही पासवर्ड आहे मित्रांनो, तो तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. आणि मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो केलं नसेल तर बिंदासपणे फॉलो करून टाका. आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपवर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून टाका. तिथे तुम्हाला सगळं मटेरियल एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. तर चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन जी आपली जी काही फॉन्ट फाईल आहे ती एकदम डाउनलोड करून घ्यायची आहे मित्रांनो. आणि पासवर्ड तर तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटला असेल मित्रांनो, तो पासवर्ड फक्त लक्षात ठेवून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, ती जी काही झिप फाईल डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो, ती झिप फाईल तुम्हाला इथं शोधून घ्यायची आहे अशा प्रकारे. तर मित्रांनो, कुठं डाउनलोड झालेलं आहे अशा प्रकारे शोधून घ्या मित्रांनो. तर इथं मला दिसत आहे माझी फाईल इथं अशा प्रकारे. त्यानंतर मित्रांनो, सिम्पली इथं तुम्हाला काय करायचं, एक्स्ट्रॅक्ट टू आर्चिव्हच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो, त्याच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर व्हिडिओमध्ये जो काही पासवर्ड आहे मित्रांनो, तो तुम्हाला इथं भेटून जाईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मी इथं आपल्या व्हिडिओचा पासवर्ड टाकलेला आहे, इथं ओके करून एक्स्ट्रॅक्ट करून घेतलेला आहे मित्रांनो. तर इथं मित्रांनो पाहू शकता कशाप्रकारे आपलं इथं फोल्डर तयार झालेला आहे, इथं फॉन्ट वगैरे दिसत आहे मित्रांनो. एवढं तर मित्रांनो एवढं जर तुमचं दिसत असेल तर मित्रांनो, काय काळजी करण्याची गरज नाही, तुमचं काम इथं झालेलं आहे मित्रांनो. म्हणजे तुमचा फॉन्ट तुमच्या मोबाईलमध्ये आलेला आहे, काही विषय नाही मित्रांनो. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला आता फॉन्ट चालू करण्यासाठी पिक्सल लॅब ॲप्लिकेशनची गरज आहे मित्रांनो. तो जर आता तुमच्याकडे नसेल तर काळजी करू नका मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला आपलं जे काही युनिकोड पॅडचं ॲप आहे, म्हणजे मित्रांनो तुम्हाला इथं फॉन्ट असं हाताने वगैरे तयार करता येणार नाही. तर मित्रांनो, हा ॲप तुम्हाला लागणार आहे. हा जर ॲप तुमच्याकडे नसेल तर काळजी करू नका मित्रांनो, मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर याची लिंक टाकतो. आणि मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिलीच लिंक ह्या ॲपची देत आहे मित्रांनो मी तुम्हाला. हा ॲप डाउनलोड केल्याच्यानंतर मित्रांनो, सिम्पली इथे तुम्हाला असं इंटरफेस ओपन होईल. आणि एवढं केल्याच्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला काय करायचं, इथं फॉन्ट वगैरे दिसत असेल मित्रांनो, इथे तुम्हाला डिफॉल्ट म्हणून मित्रांनो, इथे मी तुम्हाला दाखवत आहे बघा, इथे असं डार्क करून. तर त्याच्यावर त्या ऑप्शनवर मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं. आणि क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो, असे भरपूर सारे ऑप्शन ओपन होतील. आणि त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये सिलेक्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि फाईलच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. आणि त्यानंतर मित्रांनो, अशा पद्धतीने क्लिक केल्याच्यानंतर आपली जी काही झिप फाईल आहे मित्रांनो, इथं तुम्ही शोधून घ्यायचे कोणत्या फोल्डरमध्ये आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, ते झिप फाईल आपल्याला शोधून घेतल्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे इथं आपला फॉन्ट दिसत आहे अशा पद्धतीने मित्रांनो. तर ह्या फॉन्टवर सिम्पली मित्रांनो क्लिक करायचं आहे. तर एवढं केल्याच्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल कशा प्रकारे कॉलिओग्राफी फॉन्ट इथं ओपन झालेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मी इथं अशा पद्धतीने इथं आपलं 2 बॅकस्पेस देतो, म्हणजे जागा वगैरे सोडतो. आणि मित्रांनो, तुमचं जे काही नाव असेल तुमचं असेल किंवा तुमचं कस्टमरचं वगैरे असेल तर मित्रांनो, ते तुम्ही इथं नाव टाकून घेऊ शकता. मी उदाहरणार्थ माझंच नाव टाकून घेतो, प्रसाद म्हणून. तर मित्रांनो, पाहू शकता मी कशा पद्धतीने आपलं इथं नाव तयार करून घेतलं आहे मित्रांनो. एवढं नाव तयार केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, फक्त इथं कॉपीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं मित्रांनो. इथं तुम्हाला 3 नंबरचं ऑप्शन दिसतच असेल मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. अशा भरपूर प्रकारे काढणं मात्रे वगैरे दिलेले आहेत, तिथे तुम्ही करू शकता मित्रांनो. आणि इथं फक्त मित्रांनो तुम्हाला काय करायचं, कॉपी करून घ्यायचं. अशा पद्धतीने केल्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला पिक्सल ॲप्लिकेशनची गरज लागेल. तर मित्रांनो, पिक्सल ॲप्लिकेशन आपण ओपन करून घेऊया आणि त्याला इफेक्ट वगैरे मारून घेऊयात मित्रांनो, काही विषय नाही. तर मित्रांनो, पाहू शकता मी आपलं पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. तर मित्रांनो, तुमचं पिक्सल लॅब वेगवेगळ्या प्रकारचं असेल, म्हणजे प्ले स्टोअरवरचं मित्रांनो माझं पिक्सल लॅब मोडेपैकी आहे, म्हणून अशा पद्धतीने मला इंटरफेस आलेला आहे. तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे काही येऊन जाईल मित्रांनो. आणि अशा पद्धतीने आल्याच्यानंतर मित्रांनो, सिम्पली तुम्हाला काय करायचं, इथं असं तुम्हाला टेक्स्ट वगैरे म्हणून डिफॉल्ट वगैरे दिसत असेल त्याच्यावर ते डिलीट करून घेऊन मित्रांनो, इथं सिम्पली तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आणि टेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं.
आणि एवढं केल्याच्या नंतर मित्रांनो याच्यावर डबल क्लिक करून घ्यायचं आहे आणि हे जे काही लिंक्स आहे ते आपल्याला डिलीट करून आपण तिथे जे मित्रांनो त्या युनिकोड ॲपमध्ये जे काही आपण कॉपी केलं आहे इथं मित्रांनो इथं असं क्लिक करून घेतल्यावर इथं तुम्हाला पेस्टचं ऑप्शन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो पाहू शकता कशा प्रकारे आपल्या इथं हे आलेलं आहे मित्रांनो. काय नादच नाही करायचा आणि अशा प्रकारे मित्रांनो इथं ओपन करून घ्या. मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला काही समजणार नाही तर अशा पद्धतीने काय आलेलं आहे काय वगैरे. तर मित्रांनो इथे 2 नंबर ऑप्शनमध्ये इथं तुम्हाला दिसत असेल डार्क करून दाखवलेलं आहे वगैरे तर याच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि ऑप्शन नंबर म्हणजे बघा ऑप्शन नंबर तुम्हाला दिसत असेल इथं पॅडेडिंग म्हणून तर साईडच्या बाजूला याच्यावर क्लिक करून घेऊन मित्रांनो याची जी काय साईज आहे बाजूबाजूची मित्रांनो असं लेफ्ट पॅडेडिंग राईट पॅडिंग वगैरे वाढून घ्यायची आहे. एवढं केल्याच्यानंतर मित्रांनो इथं सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे बीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथं माय फोनच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो परत एकदा तुम्हाला इथं जो फाईलचं ऑप्शन दिसत असेल मित्रांनो मी तुम्हाला इथे डार्क करून दाखवला आहे बघा. तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि आपला जो काही फॉर्म डाउनलोड केलेला आहे मित्रांनो तो इथं तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर मित्रांनो पाहू शकता अशा पद्धतीने इथं आपला फोन ओपन झालेला आहे. तर मित्रांनो फक्त सिम्पली तुम्हाला इथं अशा प्रकारे फॉन्ट ॲड केल्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं फॉन्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ओके म्हणून द्यायचे. तर मित्रांनो पाहू शकता कशा प्रकारे आपला हा फॉन्ट इथं एकदम खतरनाक पद्धतीने असं दिसत आहे मित्रांनो. काही नादच नाही करायचं आहे एकदम खतरनाक. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे इथे एकदम सही केल्यावाने वाटत आहे म्हणजे एवढं पण काही खास नाही मित्रांनो मला तर आवडलं आहे खूप. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही इथं छोटं वगैरे करून तर अशा पद्धतीने मित्रांनो इथं लावून घेऊन इथं तुमचा जो काही कस्टमरचा फोटो वगैरे असेल थोडंसं आपण फोटो करून घेऊयात मित्रांनो. तर मित्रांनो एवढं करून घेतल्यानंतर आपला तुमचा जो काही तुमचं किंवा तुमच्या कस्टमरचा फोटो वगैरे असेल तर इथे तुम्ही अशा पद्धतीने लावू शकता मित्रांनो काही विषय नाही. आणि तुमची जी काही डिझाईन आहे मित्रांनो म्हणजे बॅनर वगैरे तुमची एकदम खतरनाक पद्धतीने इथे होऊन जाईल मित्रांनो काही विषय नाही. तर हा फॉन्ट मला खूप आवडलेला आहे मित्रांनो. ह्याला जर तुम्हाला इफेक्ट वगैरे द्यायचे असेल तर तुम्ही देऊ शकता मित्रांनो. तर इफेक्ट देण्यासाठी कलरच्या ऑप्शनवर क्लिक करून इथं खाली दिसत असेल मित्रांनो जनरेट म्हणून. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही हे क्लिक करून मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम खतरनाक असे हे पण सुद्धा झालेले आहेत. याला सुद्धा मित्रांनो छोटं करून तुम्ही कुठेही अशा प्रकारे ॲडजस्ट करू शकता. मला तर फॉन्ट आवडलेला आहे मित्रांनो. तुम्हाला जरा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दररोज मित्रांनो आपले व्हिडिओ असेच येत राहणार आहेत म्हणून मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ कशा संबंधी पाहिजे हे मित्रांनो मला नक्कीच कळवा. आणि मित्रांनो खरंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूयात मित्रांनो. आजचा फॉन्ट आवडल्यास नक्कीच म्हणजे नक्कीच एक लाईक करा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूयात. धन्यवाद. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार. मुझे नहीं पता मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए कैसे